नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। माझं नाव सुनील साळवे। मी फुलंब्री विधानसभेचा 2024 सार्वत्रिक विधानसभेचा उमेदवार आहे। मी ही निवडणूक पीपल्स पार्टी ऑफ इंडिया या पार्टीकडून लढली आणि निवडणुकीमध्ये 67 गावामध्ये प्रचार केला, 10 वार्डामध्ये प्रचार केला। फुलंब्री मतदारसंघ हा संमिश्र वार्ड आहे, खेडे भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये जवळपास मी 50,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। 50,000 लोकांचा माझा संपर्क झालेला आहे आणि या अनुषंगानं माझ्या वार्डातील माझ्या कुटुंबाचं मतसुद्धा मला पडलेलं नाही। माझ्या कुटुंबातील संख्या आहे 25। त्या 25 जणांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, ते मतदान त्या वार्डातली मतदानाची संख्या माझी 0 आहे, म्हणजे मला त्या वार्डातून 0 मतदान मिळालं आहे। मला निवेदनाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की व्यवस्थेनं जी निवडणूक पद्धत अवलंबली आहे, EVMच्या माध्यम EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि त्याला बाजूला एक व्हीव्हीपॅट मशीन जोडलेली आहे, तर त्या मशीनचा गैरवापर झालेला आहे। धनशाही हे लोक इथं सत्तेमध्ये आलेले आहेत। मला एवढं सांगायचं आहे की मी परत मतमोजणीसाठी आज निवेदन देत आहे माननीय कलेक्टर साहेबांना। तर निवडणूक आयोगानं असे निर्देश दिलेले आहेत की परत जर मतमोजणी करायची असेल तर एका मतपेटीसाठी फुलंब्री तालुक्यामध्ये 371 बूथ आहेत आणि एका मतपेटी एक बूथ मोजण्यासाठी 47,200 रुपये लागतात। या अनुषंगाने एकूण रक्कम 2,75,11,200 एवढी रक्कम होते आणि एकीकडे निवडणूक आयोग उमेदवाराला सांगते की उमेदवाराची 40 लाखाची खर्चाची मर्यादा आहे। मग 40 लाखाचा खर्च आणि 2,75,11,200 याच्यामध्ये किती तफावत आहे? हा फक्त आर्थिक शोषण करायचं आहे का? गरिबांनी निवडणुका लढवायच्या नाही का? गरिबांचा राजकीय हक्क संपवायचा आहे का या इथल्या व्यवस्थेला? हे मला आवाहन करायचं आहे आणि निवडणूक आयोगाला या निवेदनाच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की मी जे निवेदन आज कलेक्टर मान्य साहेबांना सादर करतो आहे, या निवेदनावरती फेरविचार व्हावा आणि फुलंब्री 106 विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान झालेलं ते परत मोजण्यात यावे, नसता मी उग्र आंदोलन करणार आहे लोकशाहीच्या मार्गाने। 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा लोकोत्सव साजरा करत असताना विधानसभेच्या निवडणुका माननीय निवडणूक आयोगानं घेण्यात आलेल्या आहेत। या निवडणुका EVMद्वारे या EVM मशीनद्वारे घेण्यात आलेल्या आहेत आणि आमच्या म्हणण्यानुसार किंवा जे आतापर्यंत तथ्य समोर आलेले आहे त्या विविध तथ्यानुसार EVM मशीन ही मॅनेज केल्या जात आहे आणि EVMच्या द्वारे ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सरकार स्वतःचं सरकार आणण्यासाठी काम करत आहे आणि यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्यात येत आहे। या देशामध्ये 26 जानेवारी 1950 पासून लोकशाही लागू झालेली आहे। 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान निर्माण सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं होतं, आपण 26 जानेवारी 1950ला एक लोकशाही राष्ट्र म्हणून प्रवेश करणार आहोत। परंतु मला शंका आहे, हे आपलं स्वातंत्र्य आणि ही लोकशाही आपण सुव्यवस्थित टिकवू शकतो का नाही? जर आपण ही टिकवू शकलो नाही तर याला आपणच जबाबदार राहणार आहोत। आता हा जो संदर्भ आहे स्थानिक लोकांना, अजागृत लोकांसाठी होता, त्या परकीय आक्रमणाच्या संदर्भात बाबासाहेबांनी संदेश दिला होता। आज देशावर इंग्रज नाही परंतु विदेशी आर्य ब्राह्मणांची सत्ता आहे आणि ते या सर्व कुटील कारस्थानाला या देशातील लोकशाही समाप्त करण्यासाठी EVM मशीनचा वापर करत आहे असा आमचा आरोप आहे। आणि त्या अनुषंगानं या 2024च्या इलेक्शनमध्ये जे काही घडलेले आहे, आमच्या पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही जे उमेदवार दिले होते माननीय सुनील साळवे साहेब 107
106 फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार होते. त्यांना जे निदर्शनात आलं ते कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो आणि काय त्या निवेदनामध्ये आहे, त्यांनी काय अनुभवलं आहे ते आपल्या सर्वांपुढं व्यक्त कर. साहेब, सर्व विरोधी पक्ष नेते EVM विरोधात आक्रमक असताना सर्वोच्च न्यायालय मात्र ते याचिका फेटाळून लावतात. तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला फारसं गांभीर्य नाही की या प्रकारात? सर्वोच्च न्यायालयाला गांभीर्य नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे बसलेले लोक आहेत हेच अंकल जजेस आहे. ते एक जाताना दुसरा त्याचा नातू पंतू पुतण्या भाचा अशांना नियुक्त करून जात असतात. मी ज्यावेळेस मूळ न्याय संघाचा राज्य महासचिव असताना अध्यक्ष असताना संविधान कलम 313 एक तरतूद आहे, देशाची न्यायपालिका ही प्रातिनिधिक असायला पाहिजे. जसं शासन प्रशासन प्रातिनिधिक आहे, सर्वांना तिथं परीक्षेद्वारे UPSCद्वारे स्पर्धेद्वारे निवडून जाता येतं, तरच कलेक्टर होता येतं. तसं जजेसना सुद्धा तसं करायला पाहिजे. परंतु जजेस अपॉइंटमेंट ॲक्टला हे जजेस लोक विरोध करतात. कारणच हे आहे, त्यांना त्यांच्या हातातली जी सत्ता आहे, जे एकीकडं आमच्या म्हणल्यानुसार जे ब्राह्मणवादी लोक हे शासनामधून काही करता येत नाही तर ते प्रशासनाकडे पाठवतात, प्रशासनातून काही करता येत नाही तर ते न्यायपालिकेकडे पाठवतात. म्हणजे न्यायपालिकेमध्ये बसलेले जे जजेस आहे ते प्रातिनिधिक नाही, ते सुपर कास्टचे लोक आहे, उच्चवर्णीय लोक आहे आणि म्हणून ते या संदर्भात सामान्य जनतेची लोकशाही विरोधी लोक आहे, म्हणून ते गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष देत नाही असा माझा आरोप आहे. विरोधी पक्षांनी जर EVMच्या विरोधात आंदोलन पुकारलं तर त्या विरोधी पक्षामध्येच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार? हे बघा, हा लोकशाही वाचवण्याचा प्रकार आहे. आमच्या ज्या राजकीय पक्षासोबत आमचं वैचारिक प्रासंगिक नातं निर्माण होईल त्या पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो, निश्चित नाही. आपलं नाव? ॲडव्होकेट विजय वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी सदस्य.